नमस्कार, जय महाराष्ट्र. मी श्रद्धा पवार. स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या व्लॉगमध्ये. आणि कसं आहे, आपण किती जरी प्लॅनिंग केले ना तरी होतं तेच जे देवाच्या मनात असतं. आणि आमचंही तसंच काहीसं झालं. पौष पौर्णिमेपासून मांढरला जायचं असा प्लॅनिंग केला होता. तब्बल 4 ते 5 वेळा प्लॅनिंग करून अखेर 6व्या वेळेस केलेला प्लॅनसुद्धा कॅन्सल होता राहिला. तर आम्ही रात्री ठरवलं की मांढरला जायचं आणि निघालो, पण कुठं ऑफिस. पण यावेळी तिच्या मनात होतं ना. मग शेवटी हाफ डे घेऊन निघालोच. 2 वाजता निघालो आणि ऊन तर असलं खतरनाक होतं ना. आम्ही 2 वाजता निघालो आणि 3:30 वाजता मांढरला पोचलो. फायनली आम्ही देवीच्या मंदिरात पोचलो. पूजेचं ताट घेतलं, पायरीवरती कापूर जाळला, हळदी कुंकू वाहिलं आणि आई काळूबाईच्या नावाने चांग भलं म्हणून डोंगर चढायचा होता. आणि ऊन तर असलं खतरनाक होतं ना, काय विचारायलाच नको. वरती पोचल्या या मावशींनी अडवलं आणि हळदी कुंकू लावलं. प्रत्येक मंदिरात हा मान मिळतोच बरं का, अगदी न मागता. मंदिराचा कळस पाहिल्यावर उन्हातून आलेला सगळा शीण नाहीसा झाला. आणि मंदिरात जायला गर्दी तर अजिबात नव्हती, पण हे यांनी एवढं फिरायला का लावलं हेच काय कळलं नाही. एवढं सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही पोचलो मंदिरात. आणि या खांबांना दोरे का बरं बांधले असतील हे तर मला अजून काही कळलं नाही. तुम्हाला माहिती आहे का बरं, का बरं या मंदिरात दोरे बांधले असतील? माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. फायनली आम्ही पोचलो मंदिरात आणि अजिबात गर्दी नव्हती. खूप मस्त दर्शन झालं. तर कसा वाटला हा माझा पहिला व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की